नमस्कार. मी अजय बस्ताळ आणि मी आज मानसिक गुलामगिरी ह्या विषयावर बोलणार आहे. तर आपल्याला 1947ला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळालं. म्हणजे आपल्यावर साधारणतः 150-200 वर्ष ब्रिटिशांनी राज्य केलं आणि आपल्याला 1947ला राजकीय स्वातंत्र्य मिळालं असं मी म्हणेन. आणि अजूनही आपण डिरेक्टली इनडायरेक्टली ब्रिटिशांच्या किंवा वेस्टच्या गुलामगिरीमध्ये आहोत किंवा MNC कंपनीच्या पण म्हणेन मी. का तुम्ही म्हणाल का हा व्हिडिओ बघितल्यानंतर किंवा काही फॅक्ट्स सांगितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की आपण की डायरेक्टली इनडायरेक्टली अजूनही ब्रिटिशांच्या इन्फ्लुएन्समध्ये आहोत, वेस्टच्या इन्फ्लुएन्समध्ये आहोत किंवा MNCच्या इन्फ्लुएन्समध्ये आहोत. तर आपण जाणून घेऊ काही उदाहरणांसकट. आता जर आपण बघितलं, आता ब्लेझरचा विषय बघितला की ब्रिटिशांनी आपल्या 150-200 वर्षामध्ये ब्लेझरची सवय लावली आणि आपल्या मनामध्ये एक त्याची जागा पक्की झाली की ज्यानं ब्लेझर घातले तो जेंटलमॅन आणि ज्यानं कुर्ता पायजमा घातलाय तो एक गावंढळ व्यक्ती किंवा तो साधा माणूस. आता ह्याच्यामध्ये काय की ब्रिटिश लोक किंवा वेस्टमधले युरोपियन कंट्रीजमधले लोक तिथलं क्लायमेटला सूट होण्यासाठी मायनसमध्ये असतं कधी कधी डिग्री सेल्सिअसमध्ये, तर त्या क्लायमेटला ॲडॉप्ट करण्यासाठी ते ब्लेझर घालतात, शूज घालतात. आता भारताचं क्लायमेट काय आहे की ट्रॉपिकल रिजनमधलं क्लायमेट आहे आणि इथं आपण कुर्ता पायजमा घातलं पाहिजे, परंतु आपण कळत न कळतपणे त्याला इतकं अडॉप्ट केले की आता आपल्या सर्रासपणे सर्व फंक्शनमध्ये आपण ब्लेझर घालतो, शूज घालतो. जरी इथलं 40 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असलं तरी पण, गरम होत असलं तरी पण, इतकं आपण त्याला ॲडॉप्ट केलं आहे. म्हणजे ही एक प्रकारची मानसिक गुलामगिरीच आहे की जेणेकरून इथं आपल्या क्लायमेटला सूट होणारं काय आहे की कुर्ता पायजमा, जे सुती कपडे आहेत ते धोतर, आणि ज्याच्यामुळं आपल्याला ते जेंटलमॅन फील पण करतं आणि त्याच पद्धतीने इथल्या क्लायमेटला पण ॲडॉप्ट करतं आणि एक हेल्दी पण आहे तुम्ही जर सुती कपडे वापरत असाल तर. ही एक मानसिक गुलामगिरीचं लक्षण आहे. त्याच पद्धतीने आपण जर बघितलं की एखाद्याला जर इंग्लिश येत असेल तर त्याला श्रेष्ठ मानतो आणि जर एखादा जरी मातृभाषेमध्ये चांगला बोलत असला आणि त्याला भरपूर ज्ञान असलं तरी त्याला आपण कनिष्ठ मानतो. तर ही पण एक आहे आपली कळत नकळतपणे आपल्या मनावर असे संस्कार झालेत की इंग्लिश बोलणारा श्रेष्ठ आहे किंवा त्याला बरंच काही माहिती आहे. अशा पद्धतीने आपण बाकीच्यांवर पण बिंबवत असतो आणि आपल्यावर पण बिंबवलेलं आहे. म्हणजे ही पण एक मानसिक गुलामगिरीचं लक्षण आहे. त्याच पद्धतीने जर आपण आता बघितलं की वेस्ट म्हणजे वेस्टर्न कंट्रीज, वेस्ट आपल्यावर कशा पद्धतीनं प्रभाव टाकत आहे. तर आता जिनेवा कन्व्हेन्शन काय आहे की वॉरमधल्या रूल्सच्या संदर्भात आहे. तर त्याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी की 4 प्रकारचे साधारणतः त्यांचे रूल्स आहेत. पहिलं काय की प्रिझनर्स ऑफ वॉरना तुम्ही हर्ट नाही करायचं किंवा कुठलंही त्यांना डॅमेज नाही करायचं, कुठलीही म्हणजे त्यांना हिंसा नाही करायचं. त्याच्या संदर्भात आहे तुम्हाला ते व्यवस्थित त्यांना धरायचं आणि परत आहे त्या कंट्रीला, होम कंट्रीला त्यांना रिलीज करायचं. त्याच्यामध्ये दुसरा रूल काय की शिपला वगैरे काही धक्का नाही पोचवायचा. तिसरं काय की सिव्हिलियनना तुम्ही धक्का नाही पोचवायचा वॉर करत असताना. तर अशा पद्धतीने एक साधारणतः 4 रूल्स आहेत. आता जर मी तुम्हाला सांगितलं की आपल्या संगम लिटरेचरमध्ये किंवा महाभारतामध्ये जरी बघितलं की इतके बारीक बारीक रूल्स होते की जगामध्ये सगळ्यात आदर्श जर रूल कुठले असतील तर भारतामध्ये असतील. आणि ते आपल्याला महाभारतातले जरी छोटे छोटे मी तुम्हाला रूल्स सांगितले, संगम लिटरेचर्समधले जरी रूल्स सांगितले किंवा कुठलीही बारकी बारकी लढाई जरी भारतामध्ये लढली गेली तरी तिथं सर्रासपणे ह्याच्यापेक्षा जिनेवा कन्व्हेन्शनपेक्षा कितीतरी श्रेष्ठ रूल्स तिथं होते. तरी पण आपण जिनेवा कन्व्हेन्शनला श्रेष्ठ मानतो. आता मी तुम्हाला सांगतो जिनेवा कन्व्हेन्शनचे रूल्स तुम्हाला सांगितले. आता महाभारतातले रूल्स तुम्हाला सांगतो. तिथं संध्याकाळ झाल्यानंतर वॉर होत नसायचं. त्याच पद्धतीने हा एक रूल होता तिथं. त्याच पद्धतीने निशस्त्री योद्ध्याबरोबर लढत नव्हते. जर एखाद्याच्या योद्ध्याच्या हातामध्ये जर शस्त्र पडलं तर त्याला त्याच्या हातामध्ये परत शस्त्र जाईपर्यंत त्याच्याशी लढत नव्हते. अशा पद्धतीने भरपूर शस्त्र होते. किंवा महिलांवर युद्ध चालू असताना फक्त सैनिकांमध्ये युद्ध व्हायचं तर त्याच्यामध्ये महिलांवर हात उचलला जात नव्हतं, शस्त्र उचललं जात नव्हतं. त्याच पद्धतीने गाईला मारायचं नव्हतं. अशा पद्धतीने काही रूल्स होते. तर आता स्वाभाविक आहे की तुम्ही मला सांगा की जिनेवा कन्व्हेन्शनपेक्षा संगम लिटरेचरमधले आणि महाभारतातले रूल्स किती श्रेष्ठ आहेत. त्याच पद्धतीने तुम्हाला अजून उदाहरण देतो काही. आता नुकताच ग्लोबल हंगर इंडेक्स रिलीज केला होता आणि त्याच्यामध्ये आपल्याला खूप शेवटी आपल्याला रँकिंग दिलं होतं.
हां, अशा पद्धतीनं की जेणेकरून आपली प्रतिमा जगाच्या पटलावरती बदनाम करण्याचा प्रयत्न केला होता. तर त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, ग्लोबल हंगर इंडेक्स हे त्याचं टायटल होतं त्या इंडेक्सचं. आणि त्याच्यामध्ये पॅरामीटर काय होते, अंडर नरिशमेंट हे एक पॅरामीटर होतं, चाइल्ड मॉर्टॅलिटी, चाइल्ड स्टंटिंग. तर अशा पद्धतीने होते. आता मला सांगा, ग्लोबल हंगर इंडेक्स आहे, तर ही पूर्ण भारताची इमेज दाखवणारा एक इंडेक्स होता आणि त्याच्यामध्ये साधारणतः शेवटचे काही नंबरमध्ये आपलं रँकिंग होतं. तर याच्यामधून हे दाखवण्याचा प्रयत्न केला होता की भारतातले बहुतांश लोक उपाशी आहेत. आता मला सांगा, ह्याच्यामध्ये घेतले गेले होते हे इंडेक्सचं रँकिंग ठरवण्यासाठी 3,000 लोकांचं सॅम्पल्स घेतले होते, जे एका रिजनमधले होते. आता 3,000 लोकांच्या सॅम्पलच्या आधारावर तुम्ही 130 करोड भारतीयांचं हे सेट करणार का की तिची परिस्थिती काय आहे? तर हे एक चुकीचं वाक्य आहे. त्याच पद्धतीने ह्यांनी वेस्टमधल्या एका इन्स्टिट्यूटनं वेल्थ हंगर नावाच्या तर हे इंडेक्स रिलीज केलं होतं. त्याच्यामध्ये अजून काय होतं की हे ग्लोबल हंगर इंडेक्स म्हणजे हंगरबद्दल बोलत होते आणि ह्यांचे जे पॅरामीटर्स होते ते सगळे न्यूट्रिशनबद्दल होते. हे एक कॉन्ट्राडिक्शन आहे. त्याच पद्धतीने ह्याच्यामधले जे पॅरामीटर्स होते, चाइल्ड मॉर्टॅलिटी, चाइल्ड स्टंटिंग वगैरे, आता हे इंडियाचं पॉप्युलेशनबद्दल इमेज दाखवते आणि ह्यांचे पॅरामीटर्स मात्र चिल्ड्रनबद्दल आहेत. तर अशा पद्धतीने हे टायटल एका बाजूला, पॅरामीटर्स एका बाजूला, सगळं एकमेकांचे कॉन्ट्राडिक्शन होतं. अशा पद्धतीनं भारताची इमेज बदनाम करण्याचा ह्याच्यामधून प्रयत्न केला गेला, जे आपण पूर्ण जग ह्या वेस्टच्या इंडेक्सना प्रेफर करतं. त्याच पद्धतीने तुम्हाला मी सांगेन, समुद्रगुप्ताचं एक उदाहरण देईन की विन्सेंट स्मिथ नावाचा एक हिस्टोरियन होता आणि त्यानं त्याच्या बुकमध्ये काय केलं होतं, समुद्रगुप्त खूप मोठा चक्रवर्ती राजा होता गुप्त डायनास्टीमधला, जो 3 to 4 AD मध्ये झाला होता. आणि त्याच्या काळामध्ये त्यानं, ज्यावेळेस ब्रिटिशांच्या काळामध्ये तो हिस्टोरियन होता विन्सेंट स्मिथ, तर त्यानं त्या समुद्रगुप्ताचा उल्लेख नेपोलियन ऑफ इंडिया केला होता. तर आता मला सांगा, समुद्रगुप्त कधी झाला होता? 2 to 3 AD मध्ये झाला होता आणि नेपोलियन कधी झाला होता? 19व्या शतकामध्ये. तरी पण समुद्रगुप्तचा उल्लेख करत असताना त्यांनी नेपोलियन ऑफ इंडिया केला होता. काही त्यांनी असं म्हटलंय का वेस्टमधल्या कुठल्या लेखकानं की नेपोलियनपेक्षा श्रेष्ठ असताना सुद्धा समुद्रगुप्त, त्याच्या अगोदर कितीतरी शतका अगोदर झाला असताना, 16-17 शतका अगोदर झाला असताना सुद्धा कुठल्याही हिस्टोरियनने वेस्टमधल्या असं म्हटलंय कधी की नेपोलियनला कधी असं म्हटलंय का समुद्रगुप्त ऑफ युरोप? नाही म्हटलं. समुद्रगुप्त सम्राट म्हटलंय का? नाही म्हटलं. तर ते जाणून बुजून आपल्यावरती अशा पद्धतीने बिंबवण्याचा प्रयत्न करतात की जेणेकरून तुम्हाला तुमच्या स्वची ओळख व्हायला नाही पाहिजे, तुम्ही नेहमी गुलामगिरीमध्ये राहायला पाहिजे. आज जर MNCचा विचार केला, एक काळ होता की आपल्यावर ईस्ट इंडियासारख्या कंपनी आपल्यावर रूल करत होत्या आणि त्याच्यानंतर त्यांचं पॉलिटिकली पण त्या स्टेबल झाल्या आणि ते पण रूल करायला लागले. आज MNC सारख्या कंपनीचं पण तसंच चाललंय. आपल्याकडनं ते डेटा घेत आहेत. फेसबुक असेल, इन्स्टा असेल, कोलगेट असेल किंवा असे भरपूर मी तुम्हाला कंपनी सांगेन, नेस्ले असेल, तर हे आपल्यावर आज ही ईस्ट इंडिया कंपनीसारखेच रूल करतात, आपल्या प्रायोरिटी सेट करतात, आपल्या आवडीनिवडी ते ठरवत आहेत. आपल्याला वाटतं की आपण निवडतोय, परंतु आता मला सांगा, जीन्सची आपल्याकडे गरज नव्हती, पण त्यांनी ॲडव्हर्टाईजच्या माध्यमातून वेगवेगळ्या सेलिब्रिटींना ती जीन्स घालून ती ॲडव्हर्टाईज करायला लावून आज आपल्याकडे एक फॅशन ट्रेंड बनवला आणि आज आपण असं मानतो की जर जीन्स घातली नाही तर आपण स्टँडर्ड नाही किंवा ते ट्रेंड फॉलो करत नाही. ट्रेंड कोण ठरवतं? तर हे मेन्स ठरवतात. ते ठरवतात आपले चॉईसेस काय. आपल्याला वाटतं की आपण विकत घ्यायला जातोय दुकानामध्ये, पण आपल्या चॉईसेस वेस्टमधले काही MNC कंपनी डिटरमाइन करतात की तुम्ही काय घालायचं, तुम्ही कशा पद्धतीने घालायचं, तुम्ही कुठल्या कंपनीचं घालायचं. अलग लक्षात. म्हणजे आजही जरी आपल्याला राजकीय स्वातंत्र्य मिळालं असलं तरी पण आपलं हे जे आहे ते नववसाहतवादासारखं आहे, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. साहित्याच्या माध्यमातून, MNCच्या माध्यमातून, शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला कळत न कळत आपल्यावर अशा पद्धतीने संस्कार त्यांच्याकडून केले जातात, जेणेकरून आपले कातडं मात्र काळं असेल, आपले चॉईसेस मात्र श्वेतवर्णीय लोकांसारखेच असतील आणि आपण त्यांचे ग्राहक असू, हे अशा पद्धतीनं त्यांनी केलेलं आहे. तर मला याच्यातून हेच दाखवून द्यायचं की आपण कशा पद्धतीने मानसिक गुलामगिरीच्या ट्रॅपमध्ये अडकलेलो आहोत. धन्यवाद.